झाडे जळून खाक व शेतीतील चारा सुद्धा जळून खाक. बघा कोठे घडली घटना. शेतकरी यांचे संतापजनक सत्य ऐकावे. सत्यविजयमधून. सोलापूर जिल्ह्यामधील तांदुळवाडी गाव, दक्षिण सोलापूर या ठिकाणी पुणे व हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग, सोलापूरवरून जाणारा ट्रक, मालवाहतूक व अनेक गाड्या या तांदुळवाडी गावे मार्गे जातात. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या तांदुळवाडी गाव रोडच्या शेजारी असणारी शेती, झाडे या सर्व गोष्टींचे संरक्षण पर्यावरण अधिकारी यांच्याकडे असते. पण इकडे पर्यावरण अधिकारी फिरकून सुद्धा बघत नाही. 3-4 दिवस झाले झाडांना आग लागली, झाडे जळून खाक झाले. तरी राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी शेती व झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. झाडांच्या बाजू असलेल्या शेतामधील गुरांना चारा मिळणारा चारा सुद्धा जळून झाला. या सर्व गोष्टीची जबाबदार सोलापूर दक्षिण तांदुळवाडी गाव या ठिकाणी नेमलेले पर्यावरण अधिकारी जबाबदार आहेत. या अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई होण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब या सर्व गोष्टींची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याबाबत या तांदुळवाडी गावकरी या गावातील प्रत्येक व्यक्तीची मागणी आहे. गावकरी यांचा संतापजनक सांगितलेला प्रत्येक वाक्य खरे व सत्य आहे. सत्यविजय न्यूजमध्ये दाखवत आहे. तरी या गंभीर घटनेची चौकशी करावी. यांच्याकडून माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब ही कुठली भूमिका घेतात व कुठले आदेश देतात. पर्यावरण अधिकारी यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी तांदुळवाडी गावकरी करत आहेत. योग्य ती चौकशी करून पर्यावरण अधिकारी यांना निलंबित कारवाई करावी अशी मागणी तांदुळवाडी गावकरी करत आहेत. सत्य ऐकावे शेवटपर्यंत, तरच तुम्हाला समजणार सत्य. सत्यविजय न्यूज मधून. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्यविजय न्यूज, मलैया स्वामी. नमस्कार. नमस्कार. तुमचं सत्यविजय न्यूज मध्ये स्वागत आहे. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. या ठिकाणी जे हे झाडाला आग लागलेलं सगळे जळलेलं अवस्थेमध्ये दिसत आहे. ज्या वेळेला आग लागलं, तुम्ही आग विझवले, त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं जळलेलं पूर्ण अवस्था दिसत आहे. तर हे कुठल्या दिवशी घडलं? हे बघा 9 तारखेला घडलं, 9/3/2026 आणि आज तारीख आहे 12/3/2026. मग आता एवढे दिवस, आता किती दिवस झाला हे जळून? आज तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस आहे. कुठले पर्यावरण अधिकारी वगैरे येऊन विचारले का तुम्हाला? कोणी विचारलं नाहीये. म्हणजे हे कसं जळालं, का जळालं, असं कोण विचारले का? नाही, कोणी नाही विचारलं. म्हणजे पर्यावरण अधिकारी यांचं इकडे लक्ष अजिबात नाहीये. अजिबात नाही. आणि ते सुद्धा हायवेला आहे. हवेला असून लक्ष नाही. नॅशनल हायवे आहे. पण नॅशनल हायवेला अशा ठिकाणी जर रोडला दिसतंय, येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला दिसत आहे की मोठ्या प्रमाणात इथं जळलेल्या अवस्थेमध्ये झाड दिसत आहे. तर आजूबाजूला लहान लहान झाडं सुद्धा जळलेत. आणि हे जे मोठं झाड आहे, किती वर्षाचं झाड आहे? हे जवळ 150 वर्षाचं झाड आहे. 150 आमचे आजा देखील म्हणत होते पहिले पण झाड आहे म्हणत. म्हणजे 150-200 वर्षाचं झाड आहे. म्हणजे एवढं जुनं झाड आहे. तर हे एवढं मोठं झाडाला आग लागलं तरी कोणी पर्यावरण अधिकारी इकडे येऊन विचारला नाही. हे भरमसाठ मोठं झाड आहे. वड्याचं झाड आहे. वड्याचं झाड आहे आणि शांत थंड वातावरण असतं या झाडाचं. बर. आणि लोक येणार जाण्याला पुष्कळ मदत होती झाडावरची. शांत लोक बसत होते. मोटरसायकल चालले की त्यांना उन्हाळ्या दिवसात कोणाकडून चक्कर येते, कोणाकडून उलटी येते, नाही ते त्रास होते. हे झाडाखाली बसले शांत वाटत होतं. तसलं वातावरण थंड झाड होतं. म्हणजे हे आणि बघा मालगाडी देखील गरम झाली की मालगाडी देखील थांबते त्या झाडाखाली. ट्रक वगैरे थांबते. ट्रक थांबते त्या ठिकाणी झाडाच्या खाली. पण ते म्हणत नाही मी. तर हे हैदराबाद आणि पुणे, हैदराबाद पुणे रोड आहे. हैदराबाद पुणे रोड आहे. हे गाव जिल्हा सोलापूर तांदुळवाडी गाव आहे. जिल्हा सोलापूर आणि मुक्काम पोस्ट तांदुळवाडी. मुक्काम पोस्ट तांदुळवाडी. म्हणजे ह्या गावामध्ये तुमचं हे शेत आहे? शेत आहे, आमचे शेत आहे. मग शेताला लागून बाबुराव कलशेट्टी. विश्वनाथ बाबुराव कलशेट्टी. बाबुराव कलशेट्टी. तर ह्या झाडाला जे आग लागलं त्या दिवशी तुम्ही आग विझवलेलं आहे? आम्ही लांब होतो, 1.5 किलोमीटर लांब होतो. तरी तिथनं धावत आलो आम्ही. धावत येऊन आम्ही विझवलो आणि जीवाचं पाणी केलो आम्ही. पण विझवलो की आम्ही शांत बसलो नाही. पूर्णपणे मी विझवलं. पूर्ण मेहनत करून इतकं मेहनत केलो की भरमसाठ मेहनत केलो. विझवलो बरं झालं. हे आमचे जनावर पाठीमागे चढू लागलेत. हे जनावर उपाशी मेले असते. एक तर कडब्याचा भाव भयंकर झालेला आहे. 25 रुपये पेंडी कडबा झालेला आहे. 25 रुपयाला एक कडब्याची पेंडी झालेली आहे. आणि हे वाळा आहे म्हणून दुरुस्त करता येत नाही. वैरण म्हणजे चीज आहे.
हा. हिरवा एक पोतं तेवढंच आहे, वाळं एक पिंडी तेवढंच आहे. म्हणजे जनावरांसाठी सध्याला आता उन्हाळ्यामध्ये लागणारा म्हणजे मुख्य चारा आहे. चारा आहे. आता चाराला सुद्धा आग लागला होता. लोक 100 किलोमीटरवरून चारा घेऊन नाही, चालले. चाराला आग लागला होता का? चाराला झाडाला आग लागून, ती लोक चाराला आग लागला. हा. मग चाराला पण इजवलो, चाऱ्याचं नुकसान झालेलं आहे. नुकसान झालेलं आहे. हा. आणि चारा इजवलो म्हणून बरं झालं मी. हा. नाही तर आमच्या पलीकडे आणि शेतकरी आहेत, हा. चौदारे आहेत, कुंभार आहेत, हा, हा. व जमिनी आहेत, जनाहिंडा जमिनी, हा. माळ जमिनी आहेत, हा, हा. भात कंपनीत जमिनी आहे आणि पुष्कळ जमिनी आहेत. ते समजा चारा जनावरचं दळून गेला असतं, मग जनावर उपाशी मेले असते. उपाशी मेलं लय अवघड होतं, लोकांना दूध भेटत नव्हते प्यायला. लोक जनावरला व्यवस्था असलं तर दूध निघणार ना. हे आग मोठ्या प्रमाणात लागला होता, त्यावेळेला पाणी तुम्ही कुठून आणून विझवलं? जेव्हा आम्ही येत तर गाडीला 4 कॅन्डा बांधलो आम्ही. हा. आम्ही दुधाचा व्यवसाय आहे. हा. गाडीला चांगले 50-50 4 कॅन्डा अडकवलो, हा. येत आणलो, इजवलो आणि हा. साईडला हौद आहेत आमच्या शेजारचे, हा. त्यांच्या हौदाचं पाणी घेतलं, इजवलो, हा. माती घेतलं, इजवलो. हा. म्हणजे भरपूर पाणी आणून तुम्ही इकडून तिकडून पाणी आणून टाकून सगळं विझवलेले आग. इजवलेले म्हणजे तुमचे मेहनत भरपूर झालेले आहे. महिना अजून आणि आमचे गुडघे दुखू लागले. पर्यावरणाचं संरक्षण केलेलं आहे तुम्ही. हा. मेन गोष्ट म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण तुम्ही केलेलं आहे आणि याबद्दल सत्यविजय न्यूज कडनं आभार व्यक्त करत आहे आणि धन्यवाद तुमचे, खूप खूप धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरण अधिकारी आतापर्यंत कोण येऊन विचारलं नाही. कोणी आलं नाही बघा, 3 दिवस झाला कोणी आलं तयार नाही, कोणी म्हणजे इथं तर मोठ्या प्रमाणात असं दिसत आहे की जळलेल्या अवस्था आहे पूर्ण जागेचं. पूर्ण आता तर आपण जर बघितलं तर हे पूर्ण आता झाड मी तो सगळ्या दाखवतो मी चॅनल माध्यमातून. पूर्ण मी झाडाचं परिस्थिती काय आहे आणि कसं जळलेलं आहे पूर्ण अवस्था, ते जळलेल्या अवस्था मी दाखवत आहे आता सध्याला. तरी पर्यावरण अधिकारीला माझं एक विनंती आहे की इथं येऊन आपण समक्ष बघावे आणि झाडाच्या बाजूला जे शेत आहे त्यांच्या सुद्धा चाऱ्याला आग लागला होता, ते मेहनत करून विझवले. याबद्दल विश्वनाथ बाबूराव कलशेट्टी हे जे काम चांगले केलेत याबद्दल खूपच आभारी व्यक्त करण्यासारखं गोष्ट आहे आणि धन्यवाद आहे त्यांचे, खूप खूप आभारी. आणि याबद्दल पुन्हा एकदा मी सत्यविजय न्यूज कडनं आपलं धन्यवाद करतो. आणि माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांना एक विनंती आहे की पर्यावरणचे जे कोण अधिकारी आहेत या ठिकाणी, त्या अधिकारी यांना तुम्ही ताबडतोब सूचना करावे, या ठिकाणी येऊन त्यांनी पंचनामा करावे. आणि त्या अधिकारी, पर्यावरणचे अधिकारी आहेत जे कोणी दुर्लक्ष केले त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई व्हावे अशी एक विनंती आहे. आणि इथल्या लोकांच्या सुद्धा विनंती होत आहे, नागरिकांची विनंती होत आहे की पर्यावरण अधिकारी इकडे अजिबात 3 दिवस झाला कोण आलं नाही बघायला. तर पर्यावरण अधिकारी या भागात कोण नेमले असेल त्यांच्यावर कडक कारवाई होऊन त्यांना निलंबित करावे अशी मागणी होत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्यविजय न्यूज, मल्लय्या स्वामी. हे इथून धरून तिकडे लांब पर्यंत बघा हे जळत गेलेलं आहे. बाय झाडाची अवस्था काय झाली आहे. आणि सावलीसाठी ट्रक थांबतेत, येणा जा मोटरसायकल थांबतेत. असलं मोठं 150 वर्षाचं झाड होता हे. असलं बुड होता ते जबरदस्त. वल्ल की झाड, हिरवं गार झाड, जो नुसता राग झाला हो झाडाचं. काय राहिलं नाही झाडामध्ये. बाय काय अवस्था झाली आहे बुडाची. हे बघा, हे बुड समजा राख होऊन गेलेलं आहे. असं लांब पण जळलेलं आहे. लांबपर्यंत जळलेलं आहे. हा पूर्ण जळलेलं आहे. हा पूर्ण जळलं. हे माझे शेत आहे बाजूला. कुठे आहे तुमचं शेत? हे बाजू शेत माझंच आहे. हा, हा. ते समज जनावर चारा आहे. जनावर- हा, एक तरी कडबाई पेंडी महाग झाली आहे अंबारीला. 25 पेंडी कडबा झाली आहे. हे जनावर चाराच आहे. हे जनावर सगळे कोणाचे आहेत? हे समजा आमचेच आहेत. हे जनावर तुमचेच आहेत? हा हे जनावर तुमचेच आहेत हा सगळे? माझेच जनावर आहेत. मी विश्वनाथ बाबूराव कलशेट्टी आहे. हे माझेच जनावर आहेत. हे समजा जनावर चराच वगैरे नाही. हा. आणि हे कोण काय टाकलं, काय झालं कोणास ठाऊक, समजा जाऊन राख होऊन बसले. त्या दिवशी मी इजवलं, बरं झालं. नाही तर हे माझं जाऊन पुढले शेतकरी पण समजा जळत गेले असते शेती. म्हणजे जनावरचा चारा सुद्धा जळलेला आहे. हा, एक तर जनावर चारासाठी लोक 100 किलोमीटर जाऊन चारा आणालेत. असली अवस्था झालेली आहे. हे झाड पूर्ण मोठ्या प्रमाणात जळालेलं आहे. हा, मोठ्या प्रमाणात जळालेलं आहे. बा ते बुडात काय राहिलं बघा. हे सगळं चाराच होता हे जळालेला. हे पूर्ण चारा हे आहे. पूर्ण चारा आहे. ते पुढला ते थोडं वाचवला मी इजून. हा. हे वाळा चारा म्हणजे जनावराला हे तब्येत जाम असती.
वल्ल चारा एक होतं तेवढंच आहे, वाळ चारा एक पिंडी तेवढीच आहे. हा. हे टाकत असते याच्यामध्ये पण चिंकरे वाढते जनावरची हा. वाळ चारा खाल्लं की. मग हे पूर्ण जळालेलं आहे. हा मोठं नुकसान झालंय तुमचं. नुकसान झालंय, हे झाड नुकसान झालंय, चारा नुकसान झालंय. कुठं असं व्हायला जळालेलं नको अजून? पाहिजे. पुढं कुठं जळालेलं अजून? ते बघा कुठं जळालेलं? हे बघा हे बघा हे समजा काय आहे. हे बघा हे दोन तिथून जात गेलं बघा. हे बघा किती झाड आहे ते लहान मोठे. जवळजवळ तिथनं दोन इथून जवळजवळ 20 झाड तिथनं धरून. हा. हे बघा हे तिथनं अजून हे बघा हे तर मोठे झाडाची अवस्था बघा. मोठे झाडाची अवस्था बघा काय झालेली आहे. हे असं असं तिथून समजा गेलं बघा मोठे झाडाचा अवस्था. नुकसान हे भरपूर झालेलं आहे. हे असं व्हायला नको पाहिजे. लोक काय बिडी फेकतात, काय गांजा फेकते, निशाबाजी लोक लई झालेले आहेत. बिडी पितेत, गांजा पितेत इथं बसून. हा दारूच्या बाटल्या सुद्धा. दारूच्या बाटल्या तर पुष्कळ बाटल्या आहेत. ते आम्ही जा इजा तेव्हा बाटल्या फुटून फुटून आमच्या तोंडाला लागत होते, अंगाला लागत होते. बाटल्या सुद्धा पडलेल्या आहेत. हा बाटल्या पुष्कळ बघा हे बाटल्या तर काय. बाटल्या सुद्धा आहेत इथं भरपूर. म्हणजे पार्टी करते झाडाखाली हा बसून. झाडाकडे आणि बसल्या बिडी, पार्टी सिगरेट करणं. पितात. निशामध्ये त्यांनी काय काय करते, बिडी सिगरेट कुठं आहे, गांजा कुठं आहे, त्यांना काय कसं फेकतात, काय पण करतात. पर्यावरण अधिकारी इकडे लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. आज 3 दिवसाला जावं लागून कोण आलं नाही अजून. अजून आले नाही. 3 दिवस झाला. तुम्हाला काय सांगायचं पर्यावरण अधिकारी यांना काय सांगायचं आहे? त्याने लोक म्हणतात झाडं लावा, झाडं जगवा म्हणतात. हाय ते झाडाला जगवत नाहीत. हा. नीट पाणी होतत नाही आणि जा लागल्या कोण येत नाही. हा. आणि ते आली आलं नाही, तर आलं नाही, काल यायला काय झालं, आज यायला काय झालं. हा. म्हणजे यांचं दुर्लक्षच आहे समते. नुसता दुर्लक्ष. पगार खाते शासनाचा गप बसतात. बर. असं नाही ना, इमानदारी केलं पाहिजे ना. केलं पाहिजे. आता हे सर्व दिसत आहे इकडं. पर्यावरण अधिकारी यांना एक विनंती आहे तुमचं की या जागेचं तुम्ही येऊन पाहणी करायला पाहिजे स्वतः. पर्यावरण अधिकारी असं तुमचं एक हे आहे. आणि तुमचं ते शेत आहे बाजूला ते जळालेलं आहे, त्याचे सुद्धा नुकसान झालेलं आहे. आता जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेबांना काय विनंती आहे? साहेबांना अशी विनंती आहे, हे पर्यावरण अधिकारी लक्ष दिलं पाहिजे. असल्या घटना घडायला नको पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आमच्यासारखी इजवणार माणसं नाहीत. आम्ही जीवाचं पाणी करून इजवतो असं माणसं नाहीत इजवणार. बघणार आहेत फक्त. हा. आणि तुम्ही विचारलं? त्यासाठी शासनाने लक्ष केलं पाहिजे, इमानदारीने कामं केलं पाहिजे, झाडं जगवलं पाहिजे. आणि पर्यावरण अधिकारी इथं येऊन पूर्ण झाडाची चौकशी करून जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती होत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्यविजय न्यूज, मल्लय्या स्वामी. हा, नमस्कार मामा. नमस्कार. हे बघा जिल्हा सोलापूर, दक्षिण तांदूळवाडी. दक्षिण तांदूळवाडी. मी विश्वनाथ बाबूराव कलशेट्टी. हा. हे माझं शेत आहे, गड क्रमांक 161/2. हा हा. तर हे आग कोणी लावले होते? हे बघा हे सगळं जळालेलं आहे. मुद्दाम लावलं कळत नाही, कोण निशामध्ये बिडी सिगरेट फेकलं कळत नाही. हा हा. पण तो असा झाल्याबद्दल हा. नुकसान भयंकर होतंय. हा. एक काडी इतकं नुकसान करतंय, हा. माणसाला जगू देत नाही आणि जनावराला पण जगू देत नाही. अच्छा. आणि शेतकऱ्याचं हैराण करून टाकतंय. हा. एक तर शेती करणं म्हणजे एवढं नुकसानी शेतकरी शेती करतोय हा. की फायदा घाटा बघत नाही. शेती करायचं म्हणतं करायचं. हा. ते काय का होईना असल्या जिद्दीने आपण शेतकरी शेती करतो. मग तसल्या तर असलं हिस्तू लागला होता. हे बघा जनावर कसं बघा बघा त्यांच्या तोंडात. हे जनावर चरण आहे. आणि लोक निशामध्ये बिडी सिगरेट फेकतात, काय करतात कोणास ठाऊक. बाटल्या फेक, हे फेक, ते फेक. शेतात देखील बाटल्या पडालेत. आम्ही पाणी तिथे पायात टोचालेत. हा. हे परवा जावं लागला, ते इजवलं बरं झालं नाही तर जनावर माझी उपाशी मिळली असते का नाही. तरी माझा अर्धा पाऊण एकर जळून गेला. नाही तर आज समजा जळालं असते माझ्या जनावरची गत काय झाली असती. अवघड आहे हो. जनावर उपाशी मिळलं तर काय करायचं शेतकरी सांगा. इजवलं म्हणजे इजवाचं मला हैराण झालं त्या दिवशी. इजवाचं पाणी केलं मी. बरं का 1-2 जनावर आहे, चारा कुठला खाऊ घालतो. हा. सोन्या भाव झाले चाऱ्याला. 25-30 रुपये एक पिंडी झालेली आहे. दिवसात 10 पिंडी वैरण लागते म्हशीला. एवढं समजा चारा म्हणजे एक 2-3 हजार कडब्यात चारा आहे. 2-3 हजार कडब्यात म्हणजे 50-60 हजार चारा आहे. असं कोण पण काय पण सिगरेट फेकलं, बिडी फेकलं, हात जळालं तर किती अवस्था आहे. एक काडीनं किती हैराण करते. एक सिगरेट फेकलं तर किती हैराण समजा नुकसान होतंय.
त्यासाठी लोक काळजी घेतलं पाहिजे. सहसा फेकलं पिलं सहसा फेकलं म्हणजे तसं नाही ना. सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.